कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, जीवन गाड़ी है समय पहिया. आंसू की नदियां भी हैं, खुशियों की बगियां भी हैं, रास्ता सब तेरा तक है भैया. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले, देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण फार्मसी शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि या विषयाच्या अनुषंगाने जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ बी फार्मसी अँड रिसर्च सेंटर, शिवाजीनगर, गढी रोड, गढी, गेवराई इथले प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख हे आपल्या सोबत आहेत. फार्मसीच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू मॅम. सर, प्रत्येकाला काही क्षेत्र ही नवी असतात आणि आपलं ध्येय आणि आपल्याला पडलेले मार्क्स हे खूपदा आपल्या विचारांना बदल देतात किंवा एक वेगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. तर फार्मसीच्या माध्यमातून जर मला शिक्षण घ्यायचं असेल तर फार्मसीचं महत्त्व काय सांगता येईल? का आपण फार्मसी घेतलं पाहिजे, याचं विशेष काय सांगता येईल? मॅडम, फार्मसी हा विषय हेल्थ सेक्टरशी निगडीत आहे. बरं. हेल्थ सेक्टरशी निगडीत ही ब्रांच आहे. याचे महत्त्व आपण कोविड काळामध्ये पाहिले, बरं. जाणवले देखील सर्वांनाच. विषय होता मेडिसिनचा, मेडिसिनची काय आवश्यकता होती आणि त्यासाठी सर्वांनी काय फेस केलं हे आपण त्या काळामध्ये जाणवलं, आपल्याला आपण पाहिलं देखील. येस. ह्यामध्ये की हेल्थचा एक मोस्ट इम्पॉर्टंट पिलर हा एक फार्मा फील्ड आहे, बरं. फार्मसी फील्ड आहे. तर हेल्थ सेक्टरच्या संबंधित असा हा विषय आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये मी एक आणखी सांगू इच्छितो मॅडम, जर सुरुवात म्हणजे बेस कोणता की डी फार्मसी 2 वर्षाचा डिप्लोमाच्या कोर्स पासून ते PhD पर्यंतचं शिक्षण यामध्ये येतं. तुम्ही एक साधा कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून ते इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत तुम्ही जाऊ शकता ह्यामध्ये. त्या अनुषंगाने तुम्ही याचा विचार केला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ह्या फील्डकडे येणार आहेत त्यावेळेस. बरं, म्हणजे हा प्रवास खूप चांगला, मोठा आणि ध्येयापर्यंत पोहोचवणारा असा असू शकतो. ज्यांना फार्मसीसारखं क्षेत्र निवडून स्वतःचा व्यवसाय म्हणा किंवा एक चांगलं क्षेत्र निवडायचं आहे, स्वतःची एक वेगळी काहीतरी फार्मा कंपनी काढून कुठल्या तरी औषधाचं प्रोडक्शन करायचे, एक नाव वेगळं तयार करायचे, ही जी कल्पना ज्यांच्या डोक्यात आहे त्यांच्यासाठी फार्मसीचं हे शिक्षण म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. तर सर, 11वी-12वीला नेमकं माझे कुठले विषय पाहिजे म्हणजे मला 12वीच्या नंतर फार्मसीकडे वळता येईल? मॅडम, ह्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ 3 विषय जे असतील हे घेऊन तुम्ही 12वी पास झालेलं पाहिजे. तर त्यानंतर तुम्ही डी फार्मसी करता जाऊ शकता. ह्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और मॅथ हे आणि ह्यासह MSCET अँड नीट हे असेल तर तुम्ही बी फार्मसीकडे जाऊ शकता. डी फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे, बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि ह्यामध्ये फार्मा डी आहे जो की 6 वर्षाचा कोर्स आहे. तो देखील तुम्ही 12वी नंतर तिकडे जाऊ शकता. त्याकरता MSCET, नीट आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ हे सब्जेक्ट चालत आहेत. बरं, याच्यासाठी काही गुणांची अट आहे का? पात्रता काय असते? मॅडम, प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज मेरिट येतं त्याचं. हे पर्सेंटेज जी MSCET असेल, नीट किंवा फिजिक्स केमिस्ट्री जो ग्रुप असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ हा ग्रुप असेल ह्या अनुषंगाने. आणि ही जी आहे ही लिस्ट तुम्हाला ऑलरेडी म्हणजे लास्ट इयरला कट ऑफ कुठे होतं, कुठपर्यंत झालं त्या इन्स्टिट्यूटचं, हे ऑलरेडी तुम्हाला त्या साईडवरती म्हणजे MSCET जी की
ऑल ओव्हर प्रोसेस राबवते त्या साईडवरती तुम्हाला पाहायला मिळतं कट ऑफ लास्ट त्या इन्स्टिट्यूटची कुठपर्यंत झालेली आहे लास्ट राऊंडला. आणि राऊंड वाईज पण आहे मॅडम त्या ठिकाणी, बरं. फर्स्ट राऊंड सेकंड पासून ते फोर्थ पर्यंत. म्हणजे याची प्रोसेस सुद्धा कॅप सारखीच आहे, इंजिनिअरिंगची जशी कॅप सिस्टीम आहे तशीच आहे का? राईट. ही सर्व जी प्रोसेस आहे, इंजिनिअरिंग असेल मॅम किंवा मेडिकल फील्ड MBBS असेल काय किंवा फार्मसी असेल का, ही पूर्ण प्रोसेस MACET.org ह्या साईडवरूनच होते. म्हणजे CET सेलच ही पूर्ण प्रोसेस रन करत आहे. बरं. तर मग याचे किती राऊंड्स असतात सर? मॅम ह्याचे 4 राऊंड असतात. तर 4 राऊंडमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ त्यानुसार आपल्याला प्रिफरन्स द्यायचा असतो. प्रिफरन्स वाईज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंडपर्यंत आपण जातो. आणि ह्यामध्ये आणखी एक आहे की तुम्हाला अगोदर फर्स्टला रजिस्ट्रेशन करणं आहे, त्या साईडवरती जाऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुम्ही राऊंडला पुढे जाऊ शकता. बरं सर, मला आता तुम्ही रजिस्ट्रेशन सांगितलं की मग रजिस्ट्रेशन करताना काय काळजी घ्यावी किंवा विद्यार्थ्यांकडनं आता तुमच्या अनुभवातून आलेल्या काय चुका करतात बरं विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करताना? मॅम ह्यामध्ये होतं असं की जर पाहिलं आपण की ग्रामीण एरिया आहे, फार्मसी आहे, इन्स्टिट्यूट आहेत ग्रामीण एरियापासून मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत. पण ह्यामध्ये की ग्रामीण विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम फेस करावा लागतो की मी पाहतो ग्रामीण विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम येतो, तर हे काय करतात की ज्यावेळेस फॉर्म फिल करायचा असतो तर त्यावेळेस ते इंटरनेट कॅफे असतील किंवा ग्रामीण एरियामध्ये जे काही कॉम्प्युटर असेल त्या ठिकाणी जातात ते इंटरनेट कॅफेवरती, ते त्यांच्याकडून फिल करून घेतात ते. मग ते फिल करता वेळेस त्यामध्ये काय होतं की बेसिक थिंग्स येतात. समजा स्पेलिंग मिस्टेक असतील, सरनेम असेल किंवा हा ग्रुप आहे तर तो असेल. त्यानंतर ह्यामध्ये काय होतं की ते ठीक आहे, ह्यामध्ये काही जर पर्सेंटेजमध्ये कमी जास्त झालं तर त्यानंतर वरती सेंटर आहेत, FC सेंटर असतील, SC असेल, तर हे त्या ठिकाणी आणखी व्हेरीफाय करून पुढे पाठवतात. पण ह्यामध्ये एक आणखी प्रॉब्लेम असा होतो की त्या ठिकाणी ते काही वेळेस काय करतात, फक्त MACET हेच फक्त त्या ठिकाणी ऍड करतात, पण त्या ठिकाणी नीट ऍड करत नाहीत. म्हणजे ते त्यांचं काम कमी करतायत नेट कॅफेवाले. पण ह्यानंतर काय होतं की त्यांच्या ऍडमिशनमध्ये हा बेसिक प्रॉब्लेम फेस करावा लागतो पुढे त्यांना. त्याच्यात या चुकीमुळे काय बरं म्हणजे आपण म्हणतो ना की याचे गंभीर परिणाम असे होऊ शकतात, त्याचा तोटा काय होतो? हा मॅम, त्याला जे काही पर्सेंटेज असेल म्हणजे त्या पर्सेंटेजचं रिझर्वेशन जे असेल त्यामध्ये ते त्याला मिळणार नाही, त्यासाठी तो अप्लिकेबल होतच नाहीये. तर फॉर्म भरताना या सगळ्या काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि जिथं ज्यांना अनुभव आहे अशी फॉर्म भरण्याची अशाच सेंटरवरून आपण हे फॉर्म फिलअप करण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. अच्छा. आणि कॉलेजच्या थ्रू असं काही दिले जाते का सुविधा वगैरे? हा, आता कॉलेज डिपेंड करतात. अच्छा. काही जी इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी ते पण तुम्हाला एक तर गाईडलाईन करू शकता, गायडन्स करतात ते कशा पद्धतीने फॉर्म फिल केला गेला पाहिजे. पण त्या ठिकाणी त्यांनी भरला तरी त्याकडून चार्ज नाही काही घेतला पाहिजे कोणत्या इन्स्टिट्यूटने, फ्री ऑफ जे आहे ते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा आणखी असं होऊ नये की त्या इन्स्टिट्यूटने म्हणावं की आमचंच फक्त ऑप्शन टाका आणि दुसरं करू नये. त्यामुळं एखाद्या दिवस तुम्हाला कॉलेज कोणतं घ्यायचं की तुमच्या माइंडमध्ये दुसरं असतं, तुम्ही त्या ठिकाणी गेला की पुन्हा तो काय करेल, त्याकडे ID पासवर्ड हे तुम्ही सिक्युअर करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण कोणतं बँकिंग करता काय पाहतो, आपला OTP न शेअर करणं हे जे सांगितलं जातं किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, तुमचा ID पासवर्ड असेल हा म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी येतो. आणि फॉर्म भरताना आपण स्वतः तिथे लक्ष देणं हे फार महत्वाचं की आपण कुठली माहिती भरतोय, कुठली माहिती त्या फॉर्म मध्ये चालली आहे. आणि असे उदाहरणं आहेत आपल्याकडे की XYZ कॉलेजमधनं आपण ते फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी प्रायोरिटीला त्यांचंच कॉलेज टाकलं आणि आम्हाला नको होतं आणि तेच कॉलेज आम्हाला पहिल्याच राऊंडला लागलं. राईट. त्यामुळे काय आहे की मी म्हणतो तुम्ही त्या इन्स्टिट्यूटकडे गेले तर गायडन्स घ्या. त्याकरता आणखी CET सेलने एक आणखी चांगलं काम कोणतं की जी फॅसिलिटी सेंटर दिलेली तर तुम्ही त्यांचे गायडन्स घेऊ शकता ज्यावेळेस फॉर्म फिलअप करायचा तुम्हाला येत नसेल. पण शक्यतो काय पाहिलं जातं की बरेच सारे तिथपर्यंत येत नाहीत, फॉर्म फिल करतात. त्यानंतर आणखी 2 ऑप्शन आहेत, ऑनलाईन तुम्हाला व्हेरिफिकेशन असतं आणि त्यानंतर माहिती की फिजिकल व्हेरिफिकेशन आहे. काही वेळेस ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतायत ते त्यांना माहिती होत नाही पुढे प्रोसेस काय होते. मग FC असेल, फिजिकल व्हेरिफिकेशन केलं तर ते त्या इन्स्टिट्यूटपर्यंत जाऊ शकतात, त्या ठिकाणी त्यांना तो प्रॉब्लेम जाणवतो, समजतो, त्यानंतर ते करेक्ट करू शकतात त्याला. तर ह्या पद्धतीने पुढे जाता येतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही फार्मसीच्या जे काही राऊंड्स असतात तर त्या राऊंड्सला सामोरं जायचं आहे. सर, आपण या ज्या तुमच्या फार्मसीच्या कॅप राऊंडला सामोरं जातो तर या राऊंड्सला सामोरं जाताना प्रेफरन्सेस देताना काय काळजी घेतली पाहिजे? ह्यामध्ये मॅम ज्यावेळेस आपण रजिस्टर करणार आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जाणार आहेत, एंटर होणार आहेत, त्यावेळेस MACETcell.org ही वेबसाईट आहे, ह्यावरून आपण
सुरुवातीला रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर राऊंड स्टार्ट होतात. राऊंड स्टार्ट होत आहेत तर लास्ट इयरला हे राऊंड 4 पर्यंत होते, म्हणजे 1st to 4th राऊंड पर्यंत होते. अच्छा. तर ह्यामध्ये प्रिफरन्स येतात, प्रिफरन्स देणं आहे. ह्यामध्ये तुम्हाला अगोदर जसं बोललो मी की काही बेसिक मिस्टेक्स होतात. तो कॉम्प्युटरमध्ये गेला आणि तुम्ही सांगितलं की मला हे 20 ऑप्शन टाकायचे, पण त्याने जर ऑप्शन टाकता वेळेस काय केलं, 20 नंबरचं 1 नंबर टाकलं. म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स पण कसे द्यावे लागतील, हे हायपासून लोकडे जावं लागेल तुम्हाला, म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स देता वेळेस. पण तर 20चा त्यांनी 1 नंबर टाकला तर त्याला एक तर फर्स्ट राऊंडला तो फर्स्ट प्रिफरन्स आहे हा ऑटो फ्रीज होतो. त्याला एक तर ते इन्स्टिट्यूट घेणं आहे, अदरवाईज ह्या प्रोसेसमधून बाहेर पडणं आहे. अच्छा. सेम लास्ट टाइमला राऊंड सेकंडमध्ये काय केलं तर 1st to 3rd जी प्रिफरन्स असतील ह्यामध्ये जर इन्स्टिट्यूट तुम्हाला मिळाली तर ती ऑटो फ्रीज होते, म्हणजे तुम्हाला ती घेणंच आहे. अदरवाईज तुम्ही त्यामधून आणखी बाहेर पडतात त्या प्रोसेसमधूनच. सेम 3rd राऊंडमध्ये पण काय होतं, 1st to 6 पर्यंत तुम्ही जे काही प्रिफरन्स दिलते ह्यामधलं जर तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळाली तर तुम्हाला ते इन्स्टिट्यूट घेणं आहे, एल्स किंवा तुम्हाला बाहेर पडणं आहे. आणि राऊंड 4th मध्ये ते जे काही तुम्ही कॉलेज दिलेले असतील, समजा की 200 पर्यंत तुम्हाला हे ऑप्शन देता येतात, तर तुम्ही जे काही ऑप्शन दिले असतील तर त्यामधलं तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळालं तर एक तर तुम्हाला ते घेणंच आहे, आणि नाही घेतलं तर त्या प्रोसेसमधून बाहेर जाणं आहे. म्हणजे कोणत्या CTCL म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमधून बाहेर जाणं आहे. आणि त्यानंतरही आणखी ऑप्शन असतील ते कोणता इन्स्टिट्यूट लेवल जे असतील ते स्पॉट राऊंड. अच्छा, स्पॉट राऊंड पण खरं तर 4थ्या लेवलला गेल्याच्या नंतर तिथलं ते घेणं आहे. स्पॉट म्हणजे तर अजून लकी ड्रॉ आहे. हो मॅम. आणखी स्पॉट राऊंडमध्ये आता ह्यामध्ये आणखी एक आहे की CTCL काय करता की 20% सीट जे आहेत ते इन्स्टिट्यूटला देत आहेत. बरं, मॅनेजमेंटच्या. हा, मॅनेजमेंट म्हणा तुम्ही थोडक्यामध्ये, पण मी जी म्हणतो तर ह्यामध्ये 20% सीट ह्या इन्स्टिट्यूटला देत आहेत. समजा माझ्याकडे 100 सीटचे इंटेक आहे, तर मला किती 20 सीट मिळत आहेत घेण्याकरता. तरी त्यानंतर CTCL सांगतायत की तुम्हाला ते ठेवायचे का सरेंडर करायच्यात. अच्छा. ते डिपेंड करतं त्या इन्स्टिट्यूटवरती. त्यांना वाटलं की आपल्याला सरेंडर करायचे आहेत, CTCL थ्रू सर्व विद्यार्थी आले पाहिजेत. बऱ्याचदा काय होतं की इन्स्टिट्यूटकडनं मेरिट हाय ठेवलं जातं. हाय ठेवल्यामुळे विद्यार्थी त्याच्यात काही बसत नाहीत आणि मग ते शेवटी त्या रिकामेच राहतात सीट्स. राईट. तेच होतं मग. त्यामुळं काय की बहुतांश काय केलं जातं की तुम्हाला सरेंडर करायचंय. आता एक 60 असेल तुमच्याकडे, 60ची इंटेक असेल तर तुम्हाला 20 सीट म्हणलं तरी नियर अबाउट किती 12 सीट आहेत तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते ठेवायच्यात का सरेंडर करायच्यात म्हणजे ते CTCLला द्यायच्या. CTCL थ्रू तुम्हाला विद्यार्थी घ्यायचे, हे डिपेंड करतं. पण समजा त्या इन्स्टिट्यूटकडे त्यांनी सीटच ठेवले नसतील त्याकडे स्वतःकडे, आणि तुम्हाला ती इन्स्टिट्यूट घ्यायची समजा कोणत्या इन्स्टिट्यूट लेवलला, तर तो ते नाही घेऊ शकत. कारण ते जर फुलफिल होतील कोणत्या 4th राऊंड पर्यंत, म्हणजे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचा काही फायदा राहिला का त्या राऊंडचा? काहीच नाही राहिला ऑब्व्हियसली. तर हे प्रेफरन्स भरताना मात्र फार काळजीपूर्वक आपल्याला भरायला लागणार आहेत. आणि तिथं जर चुकलं तर मग चुकीचं कॉलेज आपल्या पदरी पडू शकतं, हे निश्चितच आहे. अगदीच थोडी बहुत इंजिनिअरिंग सारखीच ही प्रोसेस आहे. राऊंड्स तसेच आहेत आणि त्याच स्पॉट लेवलपर्यंत किंवा स्पॉट राऊंडपर्यंत जाऊन हे थांबतं. विद्यार्थी मित्रांना ही सगळी प्रोसेस कळाली असेल. आता आपण कॉलेज निवडताना हे जी प्रोसेस आहे आपल्याला कॅप राऊंड मधली, तर कॉलेज निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? कारण सगळीच कॉलेज आपल्याला माहिती नसतात. बरं, लिस्ट तर आपल्याला खूप मोठी दिसते, तर ते निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? आता ह्यामध्ये एक आहे, तुम्हाला कॉलेज चूज करता वेळेस कॉलेज तुम्हाला निवडायचं आहे, तर निवड करण्याकरता आता त्या ठिकाणी की CTCL वरतीच राऊंड वाईज लास्ट इयरला कट ऑफ कुठपर्यंत आहे, तर त्यानुसार तुम्ही ते प्रिफर करू शकता. ती आणखी त्या ठिकाणी तुम्ही पॉइंट आउट करू शकता, ते इन्स्टिट्यूट तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. त्यानुसार ते फील करून तुम्ही पुढे जाऊ शकता. अच्छा. इंजिनिअरिंग सारखंच की आपल्याला ब्रँच आणि कॉलेज असा गोंधळ इथे पण असतो का? हा, तर इथे एक आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं की 12वी पास आउट झाला, समजा त्यांनी एंट्रन्स नाही दिली, CET नाही दिली, नीट नाहीये, तर त्यावेळेस तो डी फार्मसीकडे जाऊ शकतो. नाहीये समजा PCB ग्रुप वरती, PCM आहे, त्यापुढे जाऊन कोणता तुम्ही ज्यावेळेस बी फार्मसीकडे जाऊ शकता.
ग्रॅज्युएशन कोर्स आहे, फार्मा डी आहे, त्यानंतर बी फार्मसी प्रॅक्टिस सारखा कोर्स आहे, त्यासाठी डी फार्मसी पास आउट होऊ नये. तर ह्या डिफरंट ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचकडे तुम्ही जाऊ शकता. तर डी फार्मसीला एंट्रन्स नाहीये, बी फार्मसीला एंट्रन्स एंट्रन्स एक्झाम आहे. बरं सर, आपल्याला काय काय करता येईल, आपल्याला शिक्षणाच्या कुठल्या दिशा आहेत, करिअरच्या कुठल्या संधी आहेत? डी फार्म आणि बी फार्म हे 12वीच्या नंतरच येणारे कोर्सेस आहेत. हो मॅम डी फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे. बरं. हा डिप्लोमा आहे डी फार्मसी. तर डी फार्मसी ज्यावेळेस तुम्ही पास आउट होत आहेत, त्यानंतर तुम्ही बेसिकली काय करताय, ॲज अ कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून. कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे तुमचं स्वतःचं मेडिकल स्टोअर तुम्ही ओपन करू शकताय. अच्छा, डी फार्मसी केल्यानंतर ॲज वेल ॲज हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून पण तुमच्याकडे स्कोप आहे त्या ठिकाणी. ॲज वेल ॲज तुम्ही पाहिलंच तर MR म्हणून पण तुम्ही काम करू शकता. बरं. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण तुम्ही काम करू शकताय. तर ह्या फील्ड तुमच्यासाठी ओपन होतात. बरं. आणि जर आणखी तुम्हाला उच्च शिक्षण त्यापुढे घ्यायचं असेल हां. तर तुम्ही डायरेक्ट बी फार्म करता पण ऍडमिशन घेऊ शकता. बरं. डायरेक्ट सेकंड इयर करता. बरं. डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला बी फार्मला ऍडमिशन मिळतं. अच्छा. म्हणजे 4 वर्षाचा कोर्स तुम्हाला बी फार्म फक्त 3 वर्ष त्या ठिकाणी. आणि बेस चांगला असल्यामुळे डी फार्मसी तुम्ही बी फार्मकडे आले पाहिजे. आणि तो बी फार्मकडे प्रेफरन्स दिल्यानंतर त्याला आणखी सेक्टर बरेच सारे ओपन होणार आहेत. म्हणजे डी फार्म आणि बी फार्म 12वी नंतर आहेत. बी फार्म करता ॲडिशनली MSCET लागते, नीट लागते. बरं. आणि ह्यामध्ये ओपन कॅन्डिडेट आहे त्याला 50% मार्क्स लागतात. रिझर्वेशन कॅटेगरी असेल तर 45% मार्क्स लागतात त्या ठिकाणी. ओके. हा हे डिपेंड करतं CET सेल टाइम टू टाइम जे चेंज करेल त्यानुसार हे पुढे प्रोसेस चालत राहते. बरं की बॅचलर डिग्रीमध्ये तुम्हाला जसा कालावधी वाढतो तसं तुमचं नॉलेजही वाढतं आणि त्याचं वेटेजही वाढतं. राईट. आता आणखी एक सांगायचं मला तुम्हाला, ही फार्मा फील्ड आहे ही पूर्ण जी आहे ते PCI थ्रू रन केली जाते. बी फार्मसी आहे, हा डिग्री कोर्स आहे, ग्रॅज्युएशन आहे मॅम. तर हा कोर्स आहे 4 वर्षाचा कोर्स आहे. सेमिस्टर पॅटर्न आहे. बरं. आणि ह्याला 8 सेमिस्टर आहेत. अच्छा. सेमिस्टर पॅटर्न आहे. जसं डी फार्मसी हा ॲन्युअल पॅटर्न आहे. अच्छा, वर्षातून एकदाच आहे. ओके. 3 सेशनल एक्झाम असतात, त्यामध्ये बेस्ट ऑफ 2चं ॲव्हरेज असतं. बरं. ते काउंट केलं जातं. आणि ह्यामध्ये जर पाहिलं जॉब म्हणलं तर आता बेसिक जे डी फार्मसी करता होतं ते ऑलरेडी तुमच्याकडे तर ओपन राहणारच आहे. हो. म्हणजे कोणतं कम्युनिटी फार्मासिस्ट असेल, त्यानंतर तुमचं हॉस्पिटल फार्मासिस्ट असेल काय, किंवा MR असेल काय. पण त्याबरोबर आणखी हे इलॅबोरेट काय होतं, जास्तीचं काय येतं ह्यामध्ये, क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह असेल काय, DI असेल, DI सारखी एक्झाम तुम्ही देऊ शकता बी फार्म नंतर. क्लिनिकल आणि रिसर्च असोसिएट असे फील्ड तुमच्यासाठी ओपन होतात. बरं. एवढंच कमी नाही तर तुम्ही डी फार्मसीवरती लेक्चरर पण होऊ शकता. ओ, अच्छा. राईट. हे छान आहेत. अर्थात करिअरच्या यातनं दिशा वेगवेगळ्या दिसत आहेत आपल्याला आणि शिक्षण हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं चांगलं करिअर घडवता येतं. सर, याच फार्मसीमधून आपल्याला जर उच्च अभ्यासक्रमांची माहिती हवी असेल तर ते कोणते आहेत? तर तुम्हाला PG करता जायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करता जायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही बी फार्म पास आउट होता त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं तर त्यावेळेस M.Pharm ही फील्ड आहे. M.Pharm हा कोर्स आहे त्यामध्ये. बरं. तर M.Pharm आहे, मास्टर आहे त्या ठिकाणी. 2 वर्षाचा कोर्स आहे हा M.Pharm जो आहे तो. बरं. आणि ह्यामध्ये PCIने अप्रूव्ह केलेले जे ब्रांचेस तर नियर अबाउट माझ्या माहितीनुसार 13 कोर्सेस हे PCIने अलॉट केलेले आहेत मॅम. बरं. तर ह्यामध्ये डिफरंट सब्जेक्ट्स आहेत. बरं. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिक्स असेल काय, फार्मास्युटिकल केमिस्ट्री असेल काय, फार्मास्युटिकल अनालिसिस असेल काय, क्वालिटी अश्युरन्स असेल काय, फार्माकॉग्नसी, असे बरेच सारेच नियर अबाउट 13 कोर्सेस आहेत ह्यामध्ये मॅम. आणि फार्मसीचं महत्त्व आपल्याला इंडस्ट्रीयल लेवलवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फार्मसीचं महत्त्व काय सांगता येईल? सध्या परिस्थिती काय सांगते? कॅल्क्युलेशन्स काय सांगतात? तर फार्मा इंडस्ट्री म्हटल्यानंतर डे टू डे लाईफ आज पाहतो माणूस म्हणजे फूडपेक्षा मेडिसिन जास्त महत्त्वाचं झालं असं झालं आजच्या डे टू डे लाईफमध्ये. तर ह्यामध्ये फार्मा इंडस्ट्री म्हणलं तर फार मोठा स्कोप आहे ह्यामध्ये. डी फार्म, बी फार्म असेल काय, किंवा M.Pharm असेल, फार्मा डी, जी काही पासआउट विद्यार्थी होतील त्यांच्याकरता आज जर पाहिलं मॅडम तर फार्मा इंडस्ट्री नियर अबाउट 2% GDPचा रेशो हे इंडियन इकॉनॉमीमध्ये कव्हर करत आहे. ओके. त्यामुळं आज जर पाहिलं तर नियर अबाउट 3rd ही ग्लोबल फार्मास्युटिकल प्रोडक्शन्स बाय व्हॉल्यूम हे इंडियन रँक कव्हर करत आहे. म्हणजे जगातली तिसरी अशी एक ही इंडस्ट्रियल क्षेत्र आहे जिथे भारत आपली स्वतःची पोझिशन स्थिती मेंटेन करतो. म्हणजे इंडियाचा रँक हा 3rd आहे ग्लोबली इन दी फार्मा प्रोडक्शन बाय व्हॉल्यूम. प्रोडक्शन मध्ये म्हणतो मी, प्राइस मध्ये नाही मॅम. तर व्हॉल्यूम मध्ये 3rd 1 आहे. तर ह्यामध्ये जर पाहिलं तर आता तुम्ही पाहताय की जेनरिक मेडिसिन तर नियर अबाउट 20% वर्ल्डचा जेनरिक मेडिसिन कव्हर करताय ओनली इंडिया. आणि ह्यामध्ये आणखी एक ॲडिशनल सांगतो की ह्यामध्ये होतं की आज वर्ल्ड आपल्याकडे पाहत आहे. कारण जवळपास
40 ते 70% म्हणजे 40 ते 70% लो कॉस्टमध्ये आपण मेडिसिन प्रोडक्ट करतोय, मॅन्युफॅक्चर करतोय म्हणजे कम्पेअर टू वर्ल्ड. मॅम आणि ही गोष्ट जास्त अधोरेखित केव्हा झाली की जेव्हा आपल्यावर सँक्शन्स लादले जातात. स्पेशली आता भारताच्या बाबतीत जर right. बोलायचं झालं तर आपल्यावर ज्या देशांनी सँक्शन्स लावलेत तर त्यांची अर्थव्यवस्था आपल्या केवळ या फार्मा इंडस्ट्रीमुळे प्रभावित झालेली आहे. हे त्याचं खूप मोठं उदाहरण म्हणता येईल. नक्की नक्की छान मॅम, तुम्ही पॉईंट त्यामधून घेतला. ह्यामध्ये आज तुम्हाला मी सांगितलं तसं 40 ते 70% म्हणजे आज लो कॉस्टमध्ये आपण बनवतोय. मॅनपॉवर आहे आपल्याकडे भरपूर सारे. आता पाहिजे तर फक्त कोणतं की वेल एज्युकेटेड जो फार्मासिस्ट आहे तो बाहेर येणं आणि तो बाहेर त्या इन्स्टिट्यूटने आणणं ती काळाची गरज आहे. म्हणजे मी जर आज म्हणत असेल की नियर अबाउट 5 लाख करोड आज टर्नओव्हर आहे मेडिसिनचा, पण हाच टर्नओव्हर मॅम 3% पर्यंत जवळपास वाढणार आहे 2030 पर्यंत. बरं, म्हणजे पहा किती ग्रोथ असेल ह्या फील्डमध्ये पण. त्यामुळे ह्या बाजूने पण पाहिलं पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं क्षेत्र असं म्हणता येईल. या क्षेत्राचं शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला फार्मसी या क्षेत्रामध्ये हवं त्या गोष्टीचं जे काय आपल्याला शिक्षण घेतलेलं आहे त्यातनं प्रोडक्शन करून चांगली औषधं बाजारात आणता येतील हे आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये. सर, जेव्हा आता आपण फार्मसीच्या कॉलेजचं शिक्षणाबद्दल बोललोय, त्यातनं आपल्याला करिअरच्या कुठल्या दिशा आहेत यावर बोललोय. सर, मला अजून एक असं विचारावंसं वाटतं की जसं आम्ही म्हणतो की होमिओ फार्मसी एक वेगळं आहे किंवा आयुर्वेद फार्मसी वेगळं आहे, पुन्हा तुमचं ॲलोपॅथी फार्मसी आहे. तर ह्या फार्मसीच्या थोडं माहिती काय सांगता येईल आपल्याला? मॅडम, तुम्हाला ह्याबद्दल सांगतो एक. ज्यावेळेस फार्मासिस्ट होतो किंवा फार्मसी करत तुम्ही ॲडमिशन घेताय, तुम्ही ज्यावेळेस मेडिसिन बनवताय त्यावेळेस तुम्हाला अगोदर त्या मेडिसिनच्या अगोदर बॉडीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ती मेडिसिन काय ऍक्ट करणार आहे त्याचं मेकॅनिझम माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आपण MBBS कडे तुम्ही फार्माकॉलॉजी हा सब्जेक्ट आहे. फार्माकॉलॉजी म्हणजे काय तुम्ही मेडिसिन घेतल्यानंतर काय बॉडीमध्ये बदल होणार आहे, काय चेंजेस होणार आहेत आणि बॉडी काय रिॲक्ट करणार आहे त्याला, हे तुम्हाला अगोदर माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही मेडिसिन फक्त बनवली आणि तुम्ही देताय ह्यावरती चालत नाही. तर त्या फार्मासिस्टला अगोदर माहीत त्याला नॉलेज काय पाहिजे, तर त्याला ह्या म्हणजे फार्माकॉलॉजीचं पण नॉलेज पाहिजे, त्या मेडिसिनचा मेकॅनिझम माहीत पाहिजे, त्यानंतरच तुम्ही ते प्रोडक्शन करू शकता. तर M.Pharm मध्ये हा फार्माकॉलॉजी पण एक स्पेशलायझेशन आहे. पण मी इथे म्हणतो की बेसिक आहे. B.Pharm मध्ये जो विद्यार्थी पास आउट होणार आहे तो इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, तर त्यावेळेस त्याला फार्माकॉलॉजीचं पण नॉलेज म्हणजे जी काही बाकीचे सब्जेक्ट आहे त्यामध्ये फार्माकॉलॉजी पण हा एक सब्जेक्ट आहे. म्हणजे त्याला ही नॉलेज लागते. त्यानंतर मेडिसिन कसं प्रिपेअर करायचं, मॅन्युफॅक्चर करायचं हे त्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. खरंच आहे. तर हे खरं तर आमच्यासाठी नवीन माहिती आहे, कारण विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आपण टॉपपर्यंत विचार केला तर आपल्याला खालच्या स्टेप्स कळतील की मला इथून इथं जायचं, इथून इथं जायचं. यासाठी सर मला असं एक आत्ता विचारावंसं वाटतं तुम्हाला, आपण फार्मसी क्षेत्राचं हे जे महत्त्व आहे तर मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये आपण वॅक्सिनच्या दृष्टीने खूप जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे भारताने कोरोनावरची लस काढली, जगभर त्याचा पुरवठा केला गेला, जगभरात भारताचं नाव झालं. तर फार्मा कंपनीमधला हा एक मोठा क्रांतिकारी म्हणजे ती एक स्थिती म्हणता येईल आपल्याला, आणि त्यातनं आपण जगाला काहीतरी दिलेलं आहे. आणि अशा कित्येक उदाहरणं आहेत की आज आपला जगाच्या फार्मा कंपनीमध्ये मोठा वाटा आहे आणि आपण त्यांचे मोठे निर्यातदार आहोत या बाबतीमध्ये. तर अजून वेगळे पण काय सांगता येईल आपल्याला? नक्कीच मॅम, तुम्ही फार छान प्रश्न विचारला. तर मला ह्यामध्ये असं सांगणं आहे की जर आज पाहिलं तर जगामध्ये जे वॅक्सिन प्रोव्हाइड करतो आपण, सप्लाय करतोय, तर नियर अबाउट 60% वॅक्सिन आपण बाहेरच्या देशांना प्रोव्हाइड करतोय. बरं. आणि जर मेडिसिनच्या बाबतीत बोलायचं म्हणलं, मेडिसिन सेक्टरबद्दल, तर जवळपास आपण 200 कंट्रीजला, 200 देशांना आपण मेडिसिन सप्लाय करतोय. म्हणजे ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की फार बदल होऊ नये, फार आणखी पुढे जाणं. त्यामुळं बरेच जे विद्यार्थी आहेत त्यांनी ह्याकडे स्पेशली प्रिफरन्स दिला पाहिजे ह्या फील्डकडे, असं मला वाटतं. आणि नक्कीच फार्मसीकडे जाण्यासाठी यातून फार्मसीच्या माध्यमातून शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी याविषयी आपण बोललेलो आहोत. फार्मसीकडे जाण्यासाठीचं ॲडमिशन प्रोसेस, पुन्हा राऊंड सिस्टीम, यावरही आपण आज सविस्तर इथं चर्चा केलेली आहे. तेव्हा
प्राचार्य डॉक्टर महारुद्र राख सर, तुम्ही आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आलात आणि विद्यार्थ्यांना फार्मसी या क्षेत्राविषयीचं अगदी सविस्तर असं नॉलेज, माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे सगळ्या आमच्या कॉलेज कॅम्पसच्या मित्रमैत्रिणी आणि आकाशवाणीतर्फे तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. मी देखील मॅम, मी आकाशवाणीचे आपल्या सर्वांचे आभार मानतो मनापासून, मला आपण इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद सर. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.